हल 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 हल
हॅलो गुरु ओके रसिक सेवा दिला भगवंतान ठेवा ध्यास मनी हेच जडू दे माय बाप माऊली तिचा आकार स्वालोंग भूमीवर स्वार पिता माऊली तिचा आकार स्वालोंग भूमीवर स्वार या विश्वाचा तारणहार बाप्पा श्री गणराया गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतं माझं ग्रामदैवत गणिकेदारनी आई जुगाई देवी तिच्या चरणी वंदन करून या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्तिपुरा या कार्यक्रमाचे आयोजक सुनील दादा रावल सहकारी संतोष आंबेडकर आज या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना म्हणजे ढोलकीपट्टू साहिल केळकर विंजो मास्टर गुरुनाथ नमस्कर ग्रँड मास्टर वेदांत जाधव कीबोर्ड रितेश चव्हाण साऊंड दादा राजूदादा पड्याल शाखा गणेश नृत्य कलापदा धुविराज आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय लोक कलाकारांना लोक कलावंताला
लोकशाहीला सदैव पाठिंबा देणारे दिनेश दादा कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे पुण्याचे शाहीर, एक बुलंद आवाजाचा शाहीर सुशेंद्र गराडे गोवा, वाचक संदीप सावंत गोवा, शुभम मांडल आणि गोमकार पड्याल यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. वेळाभावी मी माझा प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे, त्यामुळे सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्यतुऱ्याची जुगत म्हणजे म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आले. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना स्वतः शाहीर मानाचा मुजरा करतो अनस्त वनाला सुरुवात करतो. म्हणायचे मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवाला, या मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवाला, रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा, हे रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा.
करीतो मित्र तिला माझ घेई सेवा करीतो मित्र तिला मज घेई सेवा करीतो मित्र तिला मज घेई मानवंदना तुलाई जपतो मी ठाई लोक कलावंतांची थोर पुण्याई लोककलावंतांची थोर पुण्याई लोककलावंतांची थोर पुण्याई छंद जडला मनाला कलेचा नवा छंद जडला मनाला कलेचा नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना तेजा परी हातीस नवा सूर्य तेजा परी हातीस नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा रसिक देवा 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 हे रसिक देवा रसिक देवा बोल श्री गणपती गजानन महाराज निरवळनाथ महाराज सुगय देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा असो असो एक बोल तू रे वारे गिजे गणपती बाप्पा ओर्या
धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक असं आहे, नक्की ना, घाबरायचं नाही वा. हा, बुवानी सांगितलंय बुवा म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनला पहिला कार्यक्रम बुवा सुरू झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळं जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेली दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी गेली होती आपण, नाही ना. त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा जे आज मी वारी करतोय काही लिहायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शो आहे तुमचा नाही माझा. पण फुलट वर्गाला नक्कीच, पण बुवा गडबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे निसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवा म्हटलं, अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर, बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ. एरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची बाजू मांडून बोला ना. आम्ही दांडा आमचा का वाटत म्हणायचा, आमचा ताटच आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवांनी काढून इथं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ, असू द्या बुवा हे जिकडे भोसका भेटेल तिथे घालून घ्या, चालेल गुरुसाठी. आता गणाला सुरुवात करतो, काय म्हणायचं बघा. संकटाच्या या वाटेवर तुझा धार देवा, अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश देवा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा. सुरसुमनाने गणराया आलवितो मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला. बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे, म्हणून गण बुवाबत जीवन बुवाच्या चाली बघायच्या, मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितलं आपली ती बाजरायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा. श्री गणा तू गजानना आलवित तुला नरना. आसे लागली भक्ताना ओळ लागली या मना. आसे लागली भक्ताना ओढ लागली या मना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना. ओ लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
माती पडते पावसाची सर झाली पेरणी तुझीच करणी चुकला मातीचा उर हात जोडणी विनंती तुझला पडते पावसाची सर पडते पावसाची सर, पडते पावसाची सर. लंबोदरा तुझया सागरा विनंती करतो तुला या क्षणा लंबोदरा तुझया सागरा विनवणी करतो तुला या क्षणा आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या मोरया लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. निसर्ग कोपला मेघ तापला ये ना लवकर वर किरण कोवळी वारे सरले काली सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघ तापला ये ना लवकर वर किरण कोपळी सुटली वारे सृष्टी अंधकार दृष्टी अंधकार, दृष्टी अंधकार. लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. श्री गणा तुझ्या आळवीत तुला येऊन रण श्री गणा तुझ्या आळवीत तुला येऊन रण आस लागली भक्ताना ऊन लागली या मना आस लागली भक्ताना ऊन लागली या मना लवकर या लवकर या मोरया दर्शन द्या नयना वा गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमक गावला नाही पोहाना पुढं आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून आवडतं घेतोय फिरो तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला बुवा एक चुम्मा देला मला
असा मित्र लावत राधा कृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी अजरामर साधी प्रेम कहाणी दादूस वाघ म्हातारा झाला तरी गावात खात नाही हा शिकारच करतो ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजनी वसुंधरा चढवून लवकर या गणराज हो लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजली वसुंधरा चढवून लवकर या गणराज हो लवकर या गणराज लवकर या गणराज हो लवकर या धन्यवाद रसिक जनो. शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे, प्रेम प्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणची कटिंग देतो. लक्ष सुद्धा शॉर्टकट मध्ये ये प्यार तो है एक धोका. किती ना म्हणा सुंदर गवळण सुंदर. बुवांची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहीर मानाचा मुद्रा करतो. बुवांची गवळण सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही तुझ माझ्या हो ध्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण सुंदर बुवा. नात नाही विषय सुद्धा बात नाही पण चिमन बुवा. गवळणीची कटिंग देतो गवळणीमध्ये बघा.
आज ठासणार बुवा म्हणतात की जिमन बुवा माझे तोच एक मित्र आहे आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण बारे म्हटल्यावर बारे म्हणजे तिथं कोणाचा बापच वाला तरी नाही आई काही नाही म्हणजे पैसे नेणार आम्ही पैसे नेणार फुकट बघाय तू पण 200 300 रुपयाचे तिकटी घेतलेले आहेत म्हणून गवळण बुवा वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी तुझा प्रीत सखा तू माझी राधिका रोज भेटेन कुंजवनी हो हृदयाची माझ्या राणी गराधे अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी हृदयाची माझ्या राणी गराधे अंतरात ध्यानी मनी गराधे. कटिंग जमली ना थोडी ती मोडकी दिली हो जमली काय हा हे कांगदू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं आम्ही त्याला म्हणतो तिकडे पण बघा बरोबर ना म्हणून गवळण फिरवत चल. पारितोषिक अमेरा दिनेश मोडक गाव लांजा त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त चेक प्यार तो होता है प्यार प्यार तो है प्यार धुंद पडले हे धुके चांदणे लुकलुके डोळे झाले पारके मज छळती सारखे अशी जवळ तू येना सखे प्रेम रंगू दे ना गहा राधिके हो प्रेम रंग रंगू दे ना राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके. राधिके प्रेम रंग रंगू दे
ऐकून स्वरानी लागे तुझे नाही ओढ लागे तुझे नाही ओढ ऐकून स्वरानी लागे तुझे नाही ओढ यमुना तीरावर माझं मुरली निघो ऐकून स्वरानी लागे तुझे नाही ओढ लागे तुझे नाही ओढ लागे तुझे नाही ओढ पाता काना तुला झाला दिवाना पाता काना तुला झाला दिवाना अशी जवळ तू येणार सके प्रेम रंग रंगू दे राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके धन्यवाद मित्रांनो स्त्री कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे हे ठिकाण सांगायचे बुवांचे नाव सांगायचे शाहिरांचा प्रश्न बुवा लाभ असेल तर जवळ या विषयाचं उत्तराची फोड करतोय माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही शाहिरांचा प्रश्न कोणत्या सद्गुरूंनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायण बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जर ऐकलात व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे कागद घेऊन जाऊ शकता माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरे राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे नाच मंडळ आभारावर गोण्यावर सैफिरो धन्यवाद आलेलं पारितोषिक विखारी गोठणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपये करतो शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा अरे शक्ती तोऱ्याच्या भांडात कधी कोणावर चिडलोच नाही व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दानं लढलोच नाही
म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो तरच हा लवकर घेऊया ध्यान असू दे स्केल लाव दरी दारा 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 चालेल 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 ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर कस जीवाला वाटेल बरे ग आतमध्ये गेल्यावर या माझं गाणं नाही हे गाणं माझं नाही या ओरिजिनल आहे म्हणून नेम धरलाय तुझ्यावर डाव उत्तर शोधून खरे नेम धरलाय तुझ्यावर डाव उत्तर शोधून खरे मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार मग हो घोड्यावर स्वार्ग तू शक्तीची नार मग हो घोड्यावर स्वार्ग शक्तीची नार मग हो घोड्यावर स्वार्ग शक्तीची नार धन्यवाद शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो आजचा हा सामना ज्यांच्या सुमधुर